नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग किंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये मी मृणाल तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. गेला महिनाभर आपण खूप जोड्यांना भेटलो, त्यांच्याबद्दल जाणून घेतलं. पण खरं सांगू का, मला आता खात्री पडलीये लग्नाच्या गाठी कशा कुठे आणि कधी जुळतील आपण नाही सांगू शकत. हे सगळं वरून जुळून आलेलं असतं. असंच काहीसं घडलंय अभिजित आणि रेणूच्या बाबतीत. फरलांगभर अंतरावर राहणारे हे दोघं, अभिजित साताऱ्याचा, रेणू पुण्याची, आणि या दोघांचं प्रेम जुळलं लंडनमध्ये आणि आज ते लग्नाचं 1 वर्ष साजरं करतात. तेव्हा जाणून घेऊयात त्यांच्या या प्रवासाविषयी त्यांच्याचकडून. चला. अभिजित आणि रेणू, आम्ही सारे खवय्ये मध्ये तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत. खूप उत्सुकता आहे माझ्या प्रेक्षकांना आणि मला सुद्धा जाणून घ्यायची तुमची स्टोरी काय आहे. खूप मी ऐकलंय खूप वेगळी स्टोरी, इंटरेस्टिंग आहे. कसं भेटलात तुम्ही? कसं भेटलं म्हणजे आम्ही दोघेही शिक्षणासाठी बाहेर गेलो होतो, लंडनला गेलो होतो आणि तिकडे हाऊसमेट्स म्हणून राहत होतो. हाऊसमेट्स म्हणून राहत होतो? हो, म्हणजे एक अपार्टमेंट होतं आणि खाली सगळी मुलं आणि वरती मुली असं. तर तिथे फ्रेंड्स म्हणून भेटलो आणि 1.5-2 वर्ष ओळख झाली, फ्रेंड्स झालो आणि नंतर मग थोडंसं असं वाटलं की नाही, आपण ह्या रिलेशनशिपला पुढे काहीतरी सिरियसली बघायला पाहिजे. म्हणजे ठरवलं नव्हतं असं काही, पण नंतर मग डिसाईड केलं आणि 4 वर्ष तिथे एकत्रच होतो शिक्षणासाठी. अच्छा, कसे भेटलात? पहिल्या दिवशी भेटलात, काय बोललात? पहिल्या दिवशी असं म्हणजे की सगळे पुणेकर होतो, मराठी स्पीकिंग होतो सगळे. म्हणजे तर फ्रेंड्स पण नाही, जस्ट अशी हाय बाय वगैरे ओळख अशी झाली. आणि किचन कॉमन असल्यामुळे सगळ्यांना एकत्र, डायनिंग आणि किचन एकत्र होतं सगळं. त्याच्यामुळे कुकिंगसाठी आणि बाकीच्या गोष्टींसाठी सगळ्यांना एकत्रच यायला लागत होतं. कुकिंगसाठी सगळ्यांना एकत्र यायला लागायचं. मग कुकिंग मुलं खरंच करायचे का मुली? आमच्या केसमध्ये तेच सगळ्यात जास्त थोडंसं वेगळं आहे की मुलंच सगळे कुकिंग करत होतं आणि मुलींना कुणालाही येत नव्हतं आणि मला तर काहीच नाही. तिला चहा पासून सगळं मी शिकवलंय. क्या बात आहे, ही परफेक्ट जोडी आहे आम्ही सारे खवय्ये ऍक्च्युली. आणि नंतर असं आम्ही सगळ्यांनी असं डिसाईड केलं होतं की असं रोटा करूयात की एक दिवस ह्यानी केला, दुसऱ्या दिवशी त्यांनी केला असं. आणि मला कुकिंग येतच नव्हतं बिलकुल, त्याच्यामुळे मला ह्यांनी सगळ्यांनी किचन क्लिनिंग, डिश वॉशिंग आणि व्हॅक्युम क्लिनिंग असं सगळं काम दिलं. आणि ते जवळजवळ मी 1 to 2 weeks केलं. पण त्याच्यानंतर मला कसं वाटायला लागलं की अरे मला खूप जास्त काम दिलेलं आहे आणि फसवलं गेलं. हो, कारण की हे लोक कुकिंग करत होते ना. बरोबर. आणि म्हणून मग मी त्यांना सजेस्ट केलं की नाही, आता ह्यापेक्षा मग मी कुकिंग शिकते. अच्छा, फायनली तुम्ही कुकिंग शिकायचं? हा, आफ्टर 1 or 2 weeks. आणि त्याच्यानंतर मग मी थोडंसं, पण जेव्हा माझा टर्न येतो सगळ्यात सोपं मी जे शिकले ते होतं वरण भात. वरण भात? हा, तिकडे मला वाटतं मोस्टली ब्रेड जास्त मिळतं. ऍक्च्युली पहिल्या 1.5 वर्षाच्या आम्ही मुलं कुक करायचो, तर पहिले 1.5 वर्ष आम्ही फक्त तिथं भाताचे विविध प्रकार केले. कंटाळा नाही लागत म्हणून तिला शिकवलं सगळं. अच्छा, तुम्हाला करायचा कंटाळा आला म्हणून ह्यांनी सांगितलं की त्यापेक्षा आपण असं करू की कोणीतरी पीठ मळायला शिकायचं आणि कोणी मग पोळ्या वगैरे करूयात. आणि परत ह्यांनी मला पीठ मळायला वगैरे शिकायला लावलं असं. आणि जेव्हा मी पोळ्या करायला लागले तेव्हा माझ्याकडून असे 40 पोळ्या करून घेतल्या. 40 पोळ्या? तुम्ही रागी वगैरे घेतली यांची? ऍक्च्युली कसं झालं की मी आधीच ठरवलं होतं लग्न हिच्याशीच करायचं म्हणून. तिला माहित नव्हतं, त्यामुळे मी ऍक्च्युली तिला प्रिपेअर करून घेत होतो. त्यामुळे आता ती ऍक्च्युली मी ज्यांना ओळखतो त्याच्यामध्ये आता सध्या ती बेस्ट कुक आहे. हो, पण आधीच ठरवलं होतं हिच्याशीच लग्न करायचं असं का? म्हणजे हिच्याशीच लग्न का करायचं ठरवलं? कसं झालं की 6-7 महिन्यापासून ओळख झालेली होती आणि पहिल्यांदा ऍक्च्युली आमची खूप जास्त भांडणं व्हायची. खूप जास्त, म्हणजे आमचं एकमेकांशी 1 सेकंदही पटत नव्हतं. पण ते म्हणतात ना, ते भांडणाने प्रेम वाढतं, ते बहुतेक तसंच झालं आमचं सुद्धा. आणि मला नंतर असं जाणवलं की हीच परफेक्ट मॅच आहे माझ्यासाठी. कधी प्रपोज केलं? कोणी कुणाला प्रपोज केलं? प्रपोज मीच केलं. ऍक्च्युली इंग्लंडमध्ये असताना मी सप्टेंबर महिन्यामध्ये, साधारणतः 2007 सप्टेंबरला मी इंडियामध्ये आलो होतो. तेव्हा मला असं जाणवलं की तिलाही ते जाणवलं की एकमेकापासून लांब नाही राहू शकत. भांडणातनं ते ऍक्च्युली कधी झालं ते आम्हालाच कळलं नाही. आणि मग मी तिला फोनवरनच इथनच ऍक्च्युली इंडियातनच तिला म्हणलं की असं मला वाटतंय, तुला काय वाटतंय? आणि त्यानंतर UK मध्ये गेल्यानंतर पुन्हा थोडा वेळ आम्ही दिला एकमेकांना विचार करण्यासाठी. आणि 31 डिसेंबरला स्कॉटलंडमध्ये एक सुंदर लोकेशन होतं. पूर्ण फ्रोज नदी होती, त्याच्यामध्ये एक छोटं बर्फाचं एक बेट तयार झालं होतं आणि त्या बेटावरती मी तिला प्रपोज केलं होतं. क्या बात आहे, हाऊ रोमॅन्टिक आणि खूप छान, खूप इंटरेस्टिंग आहे तुमची स्टोरी. आपण खूप गप्पा मारणारच आहोत, पण ज्यासाठी आपण आता इथे आलोत, आपण रेसिपीज करणार आहोत
तर आता मला कळलं की तुम्ही दोघंही उत्तम कुक आहात. तर काय रेसिपीज आणि कोण कोण कसं करणार आहेत? करणार सगळं मीच आहे, पण हा अरे मला बापरे. बरंच हेल्प करतो अच्छा, म्हणजे चॉपिंग जेव्हापासून वगैरे तुम्हाला शिकवलंय ते हो तुमच्याचकडे आलंय. ऍक्च्युली जेव्हापासून शिकवलंय तसं एकदम ट्रेनिंग फुल दिले की आता मी सगळं कुकिंग वगैरे करते. त्याच्यामुळे आज आपण दाल भरी पुरी दाल भरी पुरी. हा आणि त्याच्याबरोबर दही आलू म्हणून आहे, म्हणजे ते पराठे किंवा बाकी ह्याच्या बरोबर, पण ह्याच्या दाल भरी पुरी बरोबर ते कॉम्बिनेशन खूप छान अच्छा, लागतं. ओके. अशी 2 रेसिपीज आपण म्हणजे दाल भरी पुरी आणि दही दही आलू. अच्छा, मग कुठली रेसिपी पहिले करणार? दही आलू पहिली करूयात. दही आलू पहिले करूया. मग साहित्य सांगणार? हो नक्कीच. 3 ते 4 उकडलेले बटाटे, अर्धा चमचा जिरे, काली मिरी पूड, हिरवी मिरची आणि आलाचा पेस्ट, तेजपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी दही, धनेपूड, हिंग आणि चवीपुरती मीठ आणि तेल. मला तुला प्रश्न विचारायचा आहे की तू हिला प्रपोज केलं, तुला का प्रपोज करावं असं वाटलं आणि तुला का हो म्हणावं असं वाटलं? जसं मी सांगितलं की आम्ही जेव्हापासून पहिल्या दिवसापासूनच्या इंग्लंडमध्ये होतो तर आम्ही हाऊसमेट्स होतो. पहिल्यांदा खूप भांडलो, पण नंतर असं जाणवत गेलं की हीच माझी सोलमेट आहे. अरे वा. आणि त्यामुळे माझा निर्णय तर पक्का होता. फक्त प्रश्न होता तिला कन्व्हिन्स करायचा. कन्व्हिन्स करायचा. हो, पूर्ण कन्व्हिन्स झाल्यानंतर मी प्रपोज केलं तिला. हुशार मुलगा आहे. मग तू हो म्हटलीस, तुला काय वाटलं की हाच आपला सोलमेट हा, असेल? म्हणजे एकत्र राहिल्यानंतर स्वभाव खूप जास्त एकमेकांना कळायला होतो आणि भांडून एकत्र येऊन बरेच मोमेंट शेअर करून मग नंतर इतके बेस्ट फ्रेंड झालो होतो की मलाही असं वाटायला लागलं की एक बेस्ट फ्रेंड जर माझा एक लाईफ पार्टनर म्हणून झाला तर खूप चांगला म्हणजे एक फ्युचर डिसिजन होईल, म्हणून मग मी ही हो म्हटले. क्या बात है. आपलं रेसिपी आपण करतोय, तेल तापलंय. आता मला सांग काय करायचं? आपण हे जे बटाटे आहेत ते मॅश करून घेतलेले आहेत. अगदी लगदा नाही करायचं, थोडेसे तुकडे असे ठेवायचे आहेत. आधी अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा जिरे, हा, तेजपत्ता, 3 ते 4 बटाट्यासाठी 1-2 पुरेसं. अभिजित आता परीक्षा घेणार आहे, तुला करता येतं की नाही. त्याने शिकवलेलं आम्ही पण बघणार आहे, त्याने कसं शिकवलंय तुला. आता मॅश केलेले बटाटे जे आहेत ते तेलात हे करायचे, थोडंसं लाईट ब्राऊन कलर करून घ्यायचं आहे. थोडासा लाईट ब्राऊन कलर करून घ्यायचा आहे. पेशाने तू आता ऑटोमोटिव्ह इंजिनियर आहे. ऑटोमोटिव्ह इंजिनियर आणि तू? मी MBA HR आहे, ह्युमन रिसोर्सेस मध्ये. बरं, आपले बटाटे परतवून झाले. हो. आता काय करायचं? आपल्याला थोडीशी मिरेपूड त्याच्यामध्ये घालायची, अगदी थोडीशी हे करायची, आणि धनिया पावडर आणि थोडंसं हिंग. हो. तू तयार आहेस, हरकत नाही. तू फक्त परतण्याचं काम केलंस तरी चालेल. असे बटाट्याला छान असा ब्राऊन कलर आलेला आहे. त्याच्यानंतर आपण दही 1 वाटी जे सांगितलं होतं, 1 वाटी दही. हो, ते पण. आणि तेवढ्याच क्वांटिटीचं आपल्याला पाणी, 1 वाटी पाणी. यात हळद वगैरे असं काहीच नाही? नाही, ह्याचा जो तेलाचाच जो हे छान कलर असा वरती घेतो. आणि नंतर कोथिंबीर आपण टाकल्यानंतर त्या पांढऱ्या ह्याच्यावर ग्रीन कलर खूप छान गार्निशिंग दिसतं. अच्छा, मग गार्निशिंग साठी आपण वरून कोथिंबीर घालायची. हो. म्हणजे आता आपली रेसिपी झाली ना पूर्ण? फक्त चवीपुरती मीठ आपल्याला घालायचं आहे. अच्छा, मीठ राहिलं होतं. आमचे दही आलू तयार होत आहेत. तुम्हाला सुद्धा करायचे असतील ऑफकोर्स. साहित्य आणि कृती लिहून घ्या. दही आलू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेले बटाटे, जिरं, काळी मिरीपूड, हिरवी मिरची, आल्याची पेस्ट, तमालपत्र, कोथिंबीर, दही, धणेपूड, हिंग आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, 2 ते 3 तमालपत्र आणि उकडून मॅश केलेले बटाटे घालावेत. हे मिश्रण परतून घेतल्यावर त्यामध्ये मिरपूड, धणेपूड, हिंग, दही, पाणी आणि मीठ घालून शिजवून डिश सर्व्ह करावी.